नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 22 फेब्रुवारी 2026. तर बघा, पुढील वातावरण आजचा जो व्हिडिओ मी देणार आहे, तर साधारणपणे अनेक मित्रांनी, शेतकरी मित्रांनी कमेंट केलं की भाऊ, मार्च मध्ये कशी परिस्थिती असेल आणि मे महिन्यात कशी परिस्थिती असेल आणि जागतिक तापमान जे वाढलंय त्याचा परिणाम कसा होतोय, या सगळ्या बाबतीत आज घेऊया अंदाज. परंतु जो काही परिस्थिती सध्या आहे पावसाची, ती देखील बघूया. बघा मित्रांनो, फेब्रुवारी महिना असा असतो की फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपासून तापमान वाढायला सुरुवात होतात. आणि बघा, साधारणपणे तसं बघितलं तर मागच्या 11 वर्षापासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एक एक वर्ष 2015 पासून एक एक वर्ष गरम होत चाललंय, टेम्परेचर वाढलंय. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी मागून तो अंदाज देणारच आहे. पण बघा, आधी आपण काय करू की सॅटेलाइट पिक्चर बघूया. तसं बघितलं, काल जी सिस्टम होती या ठिकाणी बघा, तर इथे होती ती सेंटर पाकिस्तानच्या सेंट्रल या भागातून इकडे नष्ट झाली. तर मित्रांनो, आता याचा प्रभाव हा काही उत्तर महाराष्ट्रावर आज तसा नव्हता, पावसाची शक्यता. परंतु महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये, विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये मात्र ढगांचा दायरा आज खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यानंतर तो विरळ होऊन गेला. यवतमाळच्या काही भागात आणि काही ठिकाणी बुंदाबांदी पाऊस हा झाला. मी आधीच सांगतोय, मोठी सेंटर पाकिस्तानच्या सेंट्रल या भागातून इकडे नष्ट झाली. तर मित्रांनो, आता याचा प्रभाव हा काही उत्तर महाराष्ट्रावर आज तसा नव्हता, पावसाची शक्यता. परंतु महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये, विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये मात्र ढगांचा दायरा आज खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यानंतर तो विरळ होऊन गेला. यवतमाळच्या काही भागात आणि काही ठिकाणी. तर बघा मित्रांनो, आता पावसाचा अंदाज देखील पुढचा बघूया. तर बघा, साधारणपणे जर तसं बघितलं तर वॉटर वेपर जर बघितली, तर आता महाराष्ट्रावर थोडी वॉटर वेपर मोठ्या प्रमाणात सरकायला लागली आहे. म्हणजे पाण्याची वाफ जास्त आल्यामुळे काय होतं की ढगाळ वातावरण तयार होतं. आणि फेब्रुवारी नंतर तापमान हे वाढायला सुरुवातच होतं. आणि दरवर्षी तापमान हे वाढतच चाललं. तर बघा, सॅटेलाइट पिक्चरची जर मुवमेंट जर तुम्ही बघितली ढगांची, ही कशा पद्धतीने पृथ्वीच्या ज्या कोरिओलिस इफेक्ट असतो त्याच्या विरुद्ध बाजूला ते ढगांची मुवमेंट बघा कशी, ह्या पद्धतीने ह्या बाजूलाच मुवमेंट असते ढगांची. तर आता आपण पुढील बघा. बघा, मी नेहमी सांगत असतो की मॉडेल जे आहे शॉर्ट अंदाज देत चला. लॉंग अंदाजामध्ये काय होतं, कदाचित जो पावसाच्या सिस्टम असतात, जो 23-24 तारखेला मी आधीच सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात होऊ शकत नाही मोठ्या स्वरूपात. परंतु काही लोकांनी गारपीट होणार, वादळी विजांसह पाऊस होणार, तर अशा पद्धतीनं सांगितलं होतं. तर बघा मित्रांनो, 23 तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाहीये. मात्र ढगाळ वातावरण हे खूपच बनणार. झाला तर एखाद्या ठिकाणी बुंदाबांदी पाऊस होऊ शकतो. मात्र उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या साईडला पावसाची शक्यता नाही. मात्र महाराष्ट्र, तो जो दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आहे, जो लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड हा जो पट्टा आहे आणि मराठवाड्याचा काही भाग, याच्यामध्ये खूपच ढगाळ वातावरण उद्या तयार होणार आहे. पण पावसाची शक्यता नाहीये, कारण इकडे या भागात सिस्टम आहे. 24 तारखेला देखील काही सिस्टीम नाहीये. मात्र ह्या भागामध्ये इकडे विदर्भाच्या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहणार आहे. पावसाची शक्यता महाराष्ट्रात ही दिसत नाहीये. 25 तारखेला देखील क्लीन वातावरण आहे. 25 नंतर मात्र वातावरण हे बरंच स्वच्छ होईल. पावसाची शक्यता कुठल्याही नाहीये. अंशतः ढगाळ वातावरण फेब्रुवारीच्या एंडिंगला दिसतंय. आता मार्च महिन्याचा अंदाज जर बघितला मित्रांनो, तर मार्च महिन्यामध्ये बघा, मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जो आहे पहिला आठवडा, ह्या पहिल्या आठवड्यात वातावरण हे ढगाळ होईल. मात्र पावसाची शक्यता नाहीये. आणि संपूर्ण मार्च महिन्यात देखील अशा एखादी सिस्टम स्ट्रॉंग दिसत नाहीये, कारण कुठल्याही समुद्रामध्ये सिस्टम बनताना दिसत नाहीये. आणि WD चा प्रभाव देखील कमी झालाय. होळीनंतर मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार त्या ठिकाणी आहे. तापमान हे 40च्या आसपास होळीनंतर होण्याची शक्यता आहे. आता 35-36 वर गेले. तर 4-5 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. मार्च महिन्यातही घाबरू नका. आता मे महिन्याचा जो अंदाज आहे, आता मे महिन्याच्या अंदाजा मागच्या वर्षासारखे झालं तसं होईल का, असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं. तर त्या संदर्भात मागच्या महिन्यात काय झालं होतं मी सांगतो. मित्रांनो, मागच्या मे महिन्यामध्ये, मे 2025 ला काय झालं होतं नेमकं बघा. तर त्या काळात काय झालं की साधारणपणे 28-30 एप्रिलला 30 एप्रिलला हिंदी महासागरामध्ये सिस्टम दिसल्या. त्याच्यामध्ये काय झालं की MJO फेज हा आपल्या भागात ह्या ठिकाणी असा ह्या भागात आला. त्याच्यामुळे MJO फेज आल्यामुळे बाष्प जोरदार भेटलं
आणि ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार झाला 30 एप्रिलला, आणि ह्या ठिकाणी देखील एक 30 एप्रिलला एक लो प्रेशर एरिया तयार झाला. नंतर त्याची मुवमेंट अशी होती की हळूहळू तो गुजरातच्या खाडीकडे, खंबाच्या खाडीकडे सरकला, आणि ही सिस्टम होती ही भारताच्या आत येऊन इकडे रिकव्हर झाली. परंतु ह्या सिस्टमला कमीत कमी 22 दिवस लागली. 4 मे पासून ते 28 मे पर्यंत ह्या दोन्हीही सिस्टम सरळ भारताच्या उत्तर दिशेने निघाल्या, आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या जबरदस्त मे महिन्यात टेम्परेचर होतं. दुसरं म्हणजे ह्या सिस्टम ह्या 75 वर्षामध्ये असं घडलं की 75 वर्षामध्ये मे महिन्याचा इतका पाऊस पडला. 17-18 पाऊस हे उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या भागात झाले. त्याच्यामुळे बागांना जो फटका बसला, त्या काळामध्ये गर्भधारणा होत असते, तो जो फटका बसला तो ह्या सिस्टममुळे बसलाय. दोन्ही लो प्रेशर आणि हे वरच्या बाजूला हळूहळू 15 ते 21 दिवस सरकत होते. त्याच्यामुळे आपल्याकडे 17-18 पाऊस झाले. मे महिन्यात जो पाऊस झाला तो ह्या सिस्टम मध्ये 75 वर्षामध्ये असं झालं की ही सिस्टम 4 दिवसात कुठे कोणत्या तरी बाजूला रिकव्हर होते किंवा निघून जाते, परंतु सरळ ह्या दिशेने ती आली. त्याच्यामुळे जो पाऊस मे महिन्यामध्ये आपल्याकडे झाला, न भूतो न भविष्यते. आता तसं शेतकरी विचारतात की भाऊ परत मे महिन्यात तसाच पाऊस होणार आहे का? तर बघा मित्रांनो, आता 75 वर्षामध्ये पहिल्यांदा झालं म्हणजे शक्यता ह्या मे महिन्यात ती शक्यता नाहीये, कारण अशा सिस्टम तयार होती नाही झाल्या तर तो पाऊस मात्र दिल्याशिवाय राहते नाही. आता मित्रांनो बघा, अशी ही गोष्ट आहे. तर मे महिन्यामध्ये जो काही पाऊस आपल्याकडे दाखवत होतं मॉडेल, त्यानुसार 15 मे नंतर काही 2-3 वळी पावसाच्या शक्यता आहे. आता जो एलनिनोच्या बाबतीत जी गोष्ट झाली आहे, तर एलनिनोच्या बाबतीत जी घडणार आहे, तर एलनिनोचा प्रभाव हा ऑगस्ट सप्टेंबर नंतर होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे पावसाळा सुरुवातीला चांगला राहणार आहे, आणि संपूर्ण पावसाळा हा मॉडेल आधारित सर्वसाधारण राहून सगळ्यांना व्यवस्थित पिकांना सगळं पाणी जो आहे तो पाऊस पडणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही कुणीही गरज त्या ठिकाणी नाहीये. बघा मित्रांनो, मागील 100 वर्षातील 100 ते 150 वर्षातील जे टेम्परेचर अनॉमली जर बघितली तुम्ही, तर बघा टेम्परेचर हे कसं वाढत चाललंय, आणि 2015 पासून ते अतिशय स्पीडने वाढत चाललंय. जे ग्लोबल मीन टेम्परेचर 1850 ते 2025 पर्यंत जर बघितलं, तर बघा मित्रांनो, ह्या ज्या संस्था आहे, ब्रेकली आहे किंवा इरास आहे, म्हणजे ECMWF आपण म्हणतो, जीच टेम्परेचर, त्यानंतर हेडक्रू T5, जेरा आणि नोवा या ज्या ग्लोबल टेम्परेचर मेजर करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, समजा सी सरफेस टेम्परेचर SST अॅनोमली, तर यांनी जे सांगितलं तर याच्या पद्धतीने 2.5 अंश सेल्सिअस तापमान हे एवढ्या 8 ते साधारणपणे 70-80 वर्षात वाढलं. त्यानंतर ह्या ज्या 2015 पासून ते 2000 साधारणपणे 25 पर्यंत टेम्परेचर हे 0.5 ते 1 अंश सेल्सिअसने त्या ठिकाणी वाढलेलं आहे. मित्रांनो, ग्लोबली टेम्परेचर जर बघितलं तर पुढील 25 वर्षामध्ये साधारणपणे 2050 पर्यंत प्रोजेक्शन जर बघितलं तर 2.75 अंश सेल्सिअस इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. आता जर तुम्ही बघता मागची 11 वर्षे हे अतिशय उष्ण राहिलेली आहे, आणि जर बघितलं तर हा जो युरेशिया खंड आहे किंवा जो आर्टिक ध्रुव आहे, या ठिकाणी टेम्परेचर 3.89 अंश सेल्सिअस इतकं वाढण्याची शक्यता आहे. तर हे जर टेम्परेचर वाढलं तर ग्लेशियर त्याच्यामध्ये जे काही आर्टिक ध्रुवावरती, या ध्रुवावरती जे काही बर्फ आहे ते वितळण्याची शक्यता आणि अनेक बेटं पाण्यात जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जो आज काही गोष्टी चालताय, एल्निनो येणार आणि दुष्काळ पडणार, बघा 2001 आणि 2010 पर्यंत जो एल्निनो आणि लानिनाचं जे काही फ्रिक्वेन्सी होती, ही फ्रिक्वेन्सी साधारणपणे 3 वर्ष एल्निनो, 3 वर्ष लानिना अशी होती. परंतु आता 9 महिने ते 11 महिने देखील जास्त होत आहेत. पॅटर्न लवकर लवकर चेंज होत आहे. सी सरफेस टेम्परेचर हे जलद वाढत चाललं, आणि 2000 अगदी 2.75 अंश सेल्सिअस आज जर बघितलं तर 0.5 ते 1.5 अंशापर्यंत टेम्परेचर वाढलंय. आणि इतकं जर टेम्परेचर वाढलं तर पुढची 25 वर्षे ही अधिक पावसाची असणार आहे, लक्षात घ्या. जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं सांगितलं होतं. म्हणून मी म्हणतो की एल्निनो जरी असेल तरी पाऊस हा चांगला होणार आहे. तर बरेच लोक दुष्काळ सांगतायत, त्याचा काहीही इफेक्ट आपल्यावर होणार नाही. पाऊस बघा मित्रांनो, पृथ्वीचं टेम्परेचर हे का वाढत चाललंय, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं हवामान साक्षरता अभियान आणि लोक जागृत व्हावं मी सांगत असतो. बघा, आपल्या अर्थ म्हणजे पृथ्वी प्लॅनेटच्या आसपास एक वायूचं आवरण आहे. तर त्याच्यामध्ये ओझोन वायू हा सूर्याकडून येणारे घातक किरण जे असतात, म्हणजे जी लॉंग शॉर्ट वेव्ह रेडिएशन जे असतं त्याला थोपवण्याचं काम करतो. म्हणून आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर हे बरोबर 37-40 टेम्परेचर होतं, आणि तेवढं मेंटेन ठेवतं. रात्रीचं टेम्परेचर देखील जे काही लॉंग वेव्ह रेडिएशन असतं त्याच्यामुळे ते क्लिअर असतं.
तर बघा मित्रांनो, आपल्या पृथ्वीच्या आसपास ओझोनचा थर असतो आणि जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्याचा देखील एक लेअर असतो जे पृथ्वीला उबदार ठेवण्यास मदत करतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा म्हणजे क्लोरीन, फ्युरिन किंवा कार्बन आणि मिथेन हे जे ह्या वायूंचं एक आवरण, हा जो लेअर असतो पृथ्वीच्या भोवती, जो ओझोनच्या लेअरच्या खाली असतो आणि सूर्याकडून येणारी घातक किरण थांबवतो. परंतु बघा, जे काही डिफॉरेस्टेशन वाढलंय सध्या, म्हणजे जंगलतोड झाली आहे किंवा सिमेंटची जंगल वाढली, सिमेंटचे कन्स्ट्रक्शन वाढले आणि त्यानंतर कारखान्यांची संख्या वाढली, विमानांची ये जा वाढली, वाहनांची संख्या वाढली, त्याच्यामुळे जे काही ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही गॅसेस सोडले जात आहे बघा, त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन आहे किंवा मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, आता सल्फरचं डायऑक्साईडचं प्रमाण. याच्यामुळे काय होतं की हे जो वायू असतात हे पृथ्वीला उबदार ठेवतात, परंतु त्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे ते अधिक उबदार ठेवत आहे. त्यामुळे सी सरफेस टेम्परेचर वाढलंय. पूर्वी समुद्राचं तापमान हे 28 अंश सेल्सिअस असायचं, परंतु आता ते 30 अंश सेल्सिअस गेल्यामुळे होतं काय की कुठेही लो प्रेशर डेव्हलप होतात आणि कुठेही सिस्टम डेव्हलप होतं आणि अचानक धोधो पाऊस 200, 400, 500 मिली कोसळतो. त्याच्यामुळे वावरातून पूर वाहतात. ही परिस्थिती सध्या ओढवली आहे. तर पुढच्या 25 वर्षापर्यंत जास्त पाऊस असण्याचं कारण हे की ही जे ग्रीन हाऊस आहे, पृथ्वीच्या संरक्षण देणारे, जे सूर्याकडून येणारं रिफ्लेक्शन करतात, रात्रीचे जे काही टेम्परेचर कमी होतं, तर जर हे गॅसेस नसते तर रात्री पृथ्वी गोठली असती. परंतु हे गॅसेस काय करतात, काही ऊर्जा पृथ्वीकडे सोडतात. त्यामुळे रात्रीचं टेम्परेचर 18-19 मेंटेन असतं आणि बाकीची ऊर्जा ही ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देतात. म्हणून बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं जे आहे ग्लोबली टेम्परेचर वाढतंय. तर हे कशामुळे वाढतंय हे देखील मी सांगितलंय. जंगलतोड झाली, डिफॉरेस्टेशन वाढलं, सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. त्याला माणूसच जबाबदार आहे. आणि अशा याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. मे महिन्याची कंडिशन देखील सांगितली आहे. मे महिन्यात मागच्या वर्षासारखी परिस्थिती राहणार नाही, परंतु 15 मे नंतर मात्र त्या ठिकाणी थोडासा वातावरणात चेंजेस होऊन वादळी पाणी 1-2 होऊ शकतात. हा एक भाग आहे. पुढील पावसाळा हा चांगला असेल, घाबरून जाण्याचं कारण नाहीये. बघा, कोणी काहीही सांगत असला आज की असं होणार तसं होणार, परंतु पुढचा पाऊस चांगला होणार. कारण समुद्राच्या पाण्याचं तापमान हे पुढील 25 वर्ष देखील कमी होण्याचे चान्सेस नाहीये. कारण जो क्योटो प्रोटोकॉल होता त्याचं पालन हे देश करत नाहीये. त्याच्यातून अधिक उत्सर्जन त्याचं वाढवलं जात आहे. क्योटो प्रोटोकॉल म्हणजे जपानच्या क्योटो शहरामध्ये जो 1997 मध्ये जो करार झाला होता, त्या देशांनी त्या क्योटो प्रोटोकॉलची मंजुरी दिली होती. त्याच्यामध्ये चीन आणि इंडिया नव्हता, परंतु 2005 मध्ये इंडिया देखील त्या देशात सामील झाला आणि जगाचं तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विविध ऊर्जा असतील. तर तरीही परंतु ऊर्जा मात्र वातावरण तापमान कमी न होता हे वाढतच चाललं. सगळा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आणि क्योटो प्रोटोकॉलचं पालन न झाल्यामुळे घडतंय. त्याला सगळ्यांनीच बदल करण्याची गरज आहे. धन्यवाद.